श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कथा पहिली. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहे. ते श्री दत्त, श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्यांचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशीच खात्री होणार आहे. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान आहे. तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रगट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यास अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरात दृष्टांत झालेले आहेत. महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाची झाड म्हणून उद्गार निघत असत. शिवाय मूळ मूळ या शब्दाप्रमाणे महाराज हमेशा उच्चारित करीत असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन झाल्यावर पुजाराज समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंहबान आहे बरे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो आणि मीच कृष्ण झालो म्हणून उद्गार महाराजांचे निघत. यावरून श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतारी होते हे निसंशय आहे. राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले. त्याबद्दल साग्र हकीकत पुढे देण्यात येईलच. चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्त अवतार असून त्यांच्या सहवासाचा लाभ होणार हे त्या 5-7 वर्षे अगोदरच कळले होते. त्यावेळची गोष्ट अशी की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगतवंद पुरुष होऊन गेले. सन 1846 ते 47 साली राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामात आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी त्यांना प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. तुमचे मामलेदारास पत्र द्यायचे आहे असे बुवा म्हणाले व त्यात दौत, लेखणी, कागद आणण्यास सांगितले. कागद, दौत, लेखणी आणल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंतांची व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वतीस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटात श्री स्वामी सन्निधी येऊन नवस फेडत. अशा प्रकारे गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. ही पहिली कथा आपली इथे संपते आणि पुढील कथा लवकरच तुमच्यासमोर सादर होईल. श्री स्वामी समर्थ.